मंडळी, इथं प्रत्येकाला आपल्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे, पण शेतकऱ्याला नाही. शेतकऱ्याच्या मालाची किमान आधारभूत किंमत सरकार ठरवतं, पण ज्याला आपण हमी भाव म्हणतो तो व्यापाऱ्यांना बंधनकारक नाहीये. त्यामुळे हजार संकटाच्या कचाट्यातून वाचवलेला, कष्टानं पिकवलेला शेतीमालाचा भाव तिसराच कोणीतरी ठरवतो. शेतकऱ्यांच्या हातात माल येतो तेव्हा शेतीमालाचे दर कोसळतात, हे आता नवं राहिलेलं नाही. जेव्हा दर कोसळतात तेव्हा कोसळतो इथला शेतकरी, त्यानं मनात पेरलेली आशा, त्याची स्वप्न आणि तोलून धरलेलं मनोबल सुद्धा. आज राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं हेच अस्वस्थ करणारं विदारक वास्तव तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. हिवाळी अधिवेशनात आज या मुद्द्यावरून मोठं रणकंदन झालं. सत्ताधारी विरोधक दोन्ही आमदारांनी या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा म्हणून दरवर्षी सरकार हमीभाव जाहीर करतं, पण दिल्लीतल्या घोषित होणाऱ्या त्या सरकारी हमीभावाच्या फुग्यांना खाली वास्तवाचे काटे एकदा टोचले की त्यातलं जळजळीत वास्तव समोर येतं. अजिबात अतिशयोक्ती नाहीये, पण एक वेळ शेतकरी स्टीपलचे अर्थात अडथळ्यांची शर्यत धावण्याची सहज जिंकू शकेल, पण हमीभाव मिळवण्याची सरकारी शर्यत जिंकणं घायकुतीला आणणार आहे त्याला. मोठ्या आसमानी संकटातून वाचलेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकाला बाजारात हमीभावापेक्षा कितीतरी कमी म्हणजे 1000 ते 2000 रुपये कमी भाव मिळतो. सोयाबीनचा हमीभाव 5328 आहे, प्रत्यक्षात बाजारात 3800 ते 4200च्या भावानं सरासरी हे सोयाबीन विकलं जातं. तेच कापसाचं आहे, हमीभाव 8000 पर्यंत आहे, पण किती मिळतो तर 6 ते 6500 इतका भाव शेतकऱ्यांना मिळतो. तुरीच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. हमीभाव 8000 आहे, बाजारात खरेदी सरासरी 6 ते 6500 न सुरू आहे. त्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न आज हा आहे की हमीभाव नेमका कशासाठी आहे? कागदासाठी, भाषणासाठी की निवडणुकीतल्या प्रचारासाठी? सरकारनं खरेदी केंद्र सुरू केली, पण ती सुरू व्हायला 2 महिने उशीर झाला. त्यात पुन्हा बारदाना नाही म्हणून 15 दिवस खोळंबा. नोंदणीची अडचण आहे, तांत्रिक अडचणी आहेत, अटी आहेत आणि या सगळ्या किचकट अटींच्या, तांत्रिक अडचणींच्या मधून, खोळंब्यातून विकलं गेलं तर विकलं गेलं. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की केवळ 20% शेतकऱ्यांना या हमीभावाचा लाभ मिळतोय. बाकी 80% जे शेतकरी आहेत ते आजही खासगी व्यापाऱ्याच्या दारात उभे आहेत. नाईलाज म्हणून खुल्या बाजारात त्यांना उभं राहावं लागतं, जिथं व्यापार, दलाल, प्रक्रिया करणारे उद्योग, बाजार समित्यांच्या संगणमताचा सगळा खेळ सुरू आहे, जिथं मॉइश्चरच्या नावाखाली आज त्यांची लूट सुरू आहे.